संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य चांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। मागच्या रविवारी आपण 15वा अध्याय पाहून संपवला। मागचा रविवार याचा अर्थ गणेश चतुर्थीचा आधीचा रविवार। मागच्या रविवारी आपल्या प्रवचनाला गणेश चतुर्थीमुळे सुट्टी होती। आज आपण 16वा अध्याय पाहणार आहोत। हा 16वा अध्याय दैवासुर संपत्ती लक्षण अशा नावाने प्रसिद्ध आहे। भगवद्गीतेमध्ये 16वा आणि 17वा हे 2 अध्याय परिशिष्ट रूपाने समजले जातात। 7व्या अध्यायामध्ये जो ज्ञान विज्ञान विचार भगवंतांनी मांडायला सुरुवात केली तो विचार 15व्या अध्यायामध्ये सांगून संपला। 15व्या अध्यायामध्ये जो पुरुषोत्तम योग भगवंतांनी सांगितला हा पुरुषोत्तम योग म्हणजे क्षर अक्षर ज्ञानाची परमावधी समजला जातो। 15व्या अध्यायाच्या अखेरीला गीताशास्त्र संपन्न झालं। इति गुह्यतमं शास्त्रम असे समारोपाचे शब्द 15व्या अध्यायाच्या अखेरीला आलेले आहेत। 7व्या अध्यायामध्ये मायेमुळे ज्यांचं ज्ञान नष्ट झालं ते मूढ आणि दुष्कर्मी असे नराधम आसुरी बुद्धीमध्ये पडून मला शरण येत नाहीत असं भगवंतांनी सांगितलं। नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रितम। मायेने ज्ञान ज्यांचं नष्ट झालं असे मूढ म्हणजे मोहानी ग्रस्त झालेले आणि दुष्कर्म्यामध्ये रत असणारे असे नरामध्ये अधम असे नराधम ते आसुरी बुद्धीमध्ये पडून राहतात, मला शरण येत नाहीत असं भगवंतांनी सांगितलं। 9व्या अध्यायामध्ये अशा मूढ किंवा मोहात्मक राक्षसी आणि आसुरी अशा स्वभावाचा आश्रय केलेल्यांच्या सगळ्या आशा व्यर्थ, त्यांची सगळी कर्म फुकट, त्यांचं ज्ञान वांझ आणि चित्त भ्रमिष्ट असतं असं भगवंतांनी सांगितलं। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रितः। मात्र जे दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले असे महात्मे आहेत ते मात्र सर्व भूतांचं अव्यय आदिस्थान असा जो मी म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याला ओळखून अनन्य भावाने परमात्म्याचं भजन करतात असं भगवंतांनी सांगितलं। दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एतां तरन्ति ते। महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्य मनसः ज्ञात्वा भूतादिमव्ययम्। अशा प्रकारे
7वा अध्याय आणि 9वा अध्याय अशा 2 अध्यायामध्ये दैवी आणि आसुरी संपत्तीबद्दल केवळ एक उल्लेख असा येऊन गेलेला होता. 16वा अध्याय हे या 2 अध्यायांचं परिशिष्ट आहे. तिथं जे दैवी आणि आसुरी असे शब्द भगवंतांनी वापरलेले होते त्याचा खुलासा आतापर्यंतच्या भगवद्गीतेमध्ये राहून गेलेला होता. त्यामुळे अर्जुनाच्या प्रश्नाशिवायच या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. भगवंतांनी या अध्यायामध्ये प्रारंभीच दैवी गुणसंपदेची लक्षणं सांगायला सुरुवात केली. आपण होऊनच सुरुवात केली. अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम आदी 26 दैवी गुणसंपदेचे गुण भगवंतांनी वर्णन करून सांगितले. त्याच्यातला जो पहिला गुण सांगितला तो म्हणजे अभय. मुख्यतः भय हे अहंकारामुळे असतं. कर्म आणि अकर्म यांच्यामध्ये असणारा जो अहंकार आहे, कर्मा कर्माची या मोहरा उठो नेदुनी अहंकारा संसाराचा दरारा सांडीचे येणे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी अभयम या शब्दाचं वर्णन केलेलं आहे. कर्म आणि अकर्म याच्यामध्ये असणारा अहंकार गळून पडल्यामुळं, तसंच अद्वैत असं ऐक्य परमात्म्याशी निर्माण झाल्यामुळं बुद्धी होते. तसंच सत्वगुणाची सहज स्थिती होते. म्हणजे सत्वगुणाचा अहंकार न वाटता सत्वगुण हे स्वाभाविक जीवन वाटायला सुरुवात होते. सत्व संशुद्धीमुळं बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य अशी होऊन जाते. ज्ञान योग व्यवस्थिती हा पुढचा दैवी गुण भगवंतांनी सांगितला. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि योग म्हणजे आत्मज्ञानाची प्रचिती येण्यासाठी म्हणून करावं लागणारं साधन. कधी कधी ज्ञान हे शाब्दिक अंगाने नुसतं खेळ करत असतं, तर कधी कधी योग हा ज्ञान पर्यावसायी असा व्हायचा राहतो, थांबून राहतो. ज्या जीवनामध्ये ज्ञान आणि योग यांची व्यवस्थिती म्हणजे उत्तम संयोग साधलेला आहे, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून असलेला जो योगाचा अभ्यास आहे, त्या योगाच्या अभ्यासाची सम्यक ज्ञान आणि त्याच्यामध्ये पारंगतता आणि या योगाच्या अभ्यासाने सच्चिदानंद आत्मा तो मी अशा प्रकारचं ज्ञान देखील प्राप्त होणं हे ज्ञान योग व्यवस्थिती याचं लक्षण सांगितलेलं आहे. दानम म्हणजे दातृत्व. ज्यांच्यापाशी जे कमी आहे ते त्यांना मनापासून देणं असं दानम याचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्यापाशी जी गोष्ट आहे अशी भौतिकापासून ते गुणांपर्यंत अगदी आत्मज्ञानापर्यंत देखील देतच राहणं हे दानाचं लक्षण सांगितलेलं आहे. दम म्हणजे इंद्रियांचा निरोध. जर आत्मज्ञान सिद्ध व्हायचं असेल तर इंद्रियांचा निरोध ही एक अवश्यमेव गोष्ट आहे. पण ज्यांच्यापाशी आत्मज्ञान मुळातच आहे अशा व्यक्तींच्या ठिकाणी हा दम हा गुण स्वाभाविकरित्या असलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. कारण जर तो इंद्रिय पंगस्त अथवा विषय पंगस्त असेल तर त्याचं ज्ञान हे दुबळ पडण्याची शक्यता आहे. ज्ञान हे ढोंग होऊन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं सहजच इंद्रिय संयमन त्याच्या ठिकाणी उपस्थित असतं.
दानम दमश्च यज्ञश्च. यज्ञ म्हणजे निष्पाप समाज जीवनासाठी म्हणून अविरत सेवा करत राहणं हे यज्ञाचं मूळ लक्षण सांगितलेलं आहे. हा यज्ञ जो चालवणारा आहे तो सेवाभावी वृत्तीचा असला पाहिजे. त्याच्या ठिकाणी स्वार्थ त्याग झालेला असला पाहिजे. स्वार्थ त्यागाने तो कर्म करणारा असा असला पाहिजे. आणि परमात्म्याच्या ठिकाणी अथवा समाज पुरुषाच्या ठिकाणी समर्पण भाव हा त्याच्या ठिकाणी सिद्ध असला पाहिजे. यज्ञाचं जे लक्षण सांगितलेलं आहे सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग पूर्वक सृष्टीची, मानवाची आणि अन्य प्राणी मात्रांची आसक्तीरहित जोपासना, त्यामुळेच समाज सुस्थिर राहायला आणि परस्परांची उत्तम संभावना व्हायला मदत होत असते. म्हणून हे यज्ञ दैवी गुणसंपदेचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. स्वाध्याय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू श्रुतींचा निरंतरू अभ्यास करणे. वेद प्रतिपाद्य ईश्वर प्राप्त होण्यासाठी म्हणून श्रुतींचा, उपनिषदांचा निरंतर अभ्यास करत जाणं हे स्वाध्यायाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्या प्रतीतीला वेदांनी सांगितलेल्या गोष्टी याव्यात म्हणून श्रुतींचा आणि गीतेचा, गीताशास्त्राचा अंतर्मुखतेने निरंतर अभ्यास करत जाणं, तसंच नाम ध्यानादी साधना देखील अविरत करत राहणं हे स्वाध्यायाचं लक्षण आहे. तप. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्वरूपाची या प्रसरा लागी धनुर्धरा प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे ते वीरा नाम तप. स्वरूप प्राप्तीच्या उद्देशाने इंद्रिय, शरीर आणि ध्यानसमयी प्राण देखील जिरवणं, त्यांची आटणी करणं हे तपाचं लक्षण सांगितलेलं आहे. सर्वसाधारणपणाने सगळा परमार्थ समजला तरी देखील जेव्हा इंद्रिय वापरण्याचा प्रश्न येतो आणि इंद्रियांना तापवण्याचा प्रश्न येतो तेव्हा साधक मागे हटण्याची शक्यता असते. गुरुसेवेच्या कार्यामध्ये अथवा साधनांच्या ठिकाणी, प्रत्यक्ष बैठकीच्या ठिकाणी मनुष्य मागे हटण्याची शक्यता असते. त्यावेळेला इंद्रियांची कडसणी करणं, शरीर झिजवणं गुरु कार्यामध्ये, तसंच ध्यानसमयी प्राणांची देखील आटणी करणं किंवा लय करणं हे तपाचं लक्षण सांगितलेलं आहे. आर्जवम. अंतःकरणाचा सरळपणा म्हणजे आर्जव. अर्जुनासारखी शिष्यवृत्ती अंगी बाळणं हे देखील आर्जवाचं लक्षण आहे असं विनोबांनी सांगितलेलं आहे. अहिंसा, सत्यम, अक्रोधा, त्यागः, शांती, अपैशुनम. पुढची जी दैवी गुणसंपदेची लक्षणं आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः अहिंसा, सर्व भूतमात्रांना सुख व्हावं या उद्देशाने वर्तन करणं. अहिंसेचं लक्षण 13व्या अध्यायामध्ये पुष्कळ 50-60 श्लोक लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. पण या ठिकाणी मात्र अहिंसेचं वर्णन अगदी एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संपवलेलं आहे. जगाची या सुखोद्देशे शरीर, वाचा, मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सर्व भूतमात्रांना सुख व्हावं या उद्देशाने सर्व प्रकारचं वर्तन करणं. सत्य. सत्य याचा अर्थ अंतिम सत्य, ज्याला उपनिषद सत्यस्य सत्यम असं म्हणतात. असा परमात्मा
एक सत्य स्वरूप आहे हे समजून घेऊन त्या परमात्म्यासाठी जीवन जगणं हे सत्य या दैवी गुणाचं लक्षण आहे. संदेह तोडण्याच्या वेळेला अतिशय तीक्ष्ण आणि इतर वेळेला मधुर असं सत्याचं लक्षण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. अहित टाळण्यासाठी वरवर कठोर पण एरवी कोमल असं जसं मातेचं वर्णन माता वर्तन करते तसं सत्याचं स्वरूप ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं खरेपण सत तत्वाबद्दल अत्यंत आढळ असं वर्तन. आक्रोधा, क्रोधाच्या विकारामध्येच न सापडणं असं आक्रोधाचं लक्षण दैवी गुणसंपदेमध्ये आलेलं आहे. या दैवी गुणसंपदेमध्ये निष्कामतेबद्दल अथवा कामविहीनतेबद्दल विशेष लिहिलेलं नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये जर काम असेल तर क्रोध हा अवश्यंभावी मानलेला आहे. काम नसेल तरच आक्रोध संभवतो. त्यामुळे या आक्रोध या शब्दाने भगवंतांनी काम नसल्याचं किंवा काम विजयाचं द्योतक म्हणून आक्रोध ही दैवी गुणसंपदा सांगितलेली आहे. त्यागा हा अहंता, ममता आणि कर्म फल यांचा त्याग करणं हे मुख्यतः त्यागाचं लक्षण सांगितलेलं आहे. अहंता याचा अर्थ सर्वात प्रथम देह अहंता आणि देह अहंतेशी संबंधित असलेली सर्व प्रकारची अहंता. मग सत्तेचा अभिमान असेल, रूपाचा अभिमान असेल, धनाचा अभिमान असेल, कुळाचा अभिमान असेल, अशा प्रकारच्या सगळ्या अहंतेचा त्याग करणं, तसंच ममत्वाचा त्याग करणं. सर्वात महत्वाचं म्हणजे देह बुद्धी ज्या ठिकाणी वाढते ती गोष्ट म्हणजे कर्मफलाच्या ठिकाणी अत्यंत आसक्त असणं. या कर्मफलाचा त्याग हे त्यागाचं लक्षण सांगितलेलं आहे. भव भ्रमामुळं किंवा संसाराच्या एकूण रेट्यामुळं भ्रमित झाल्यामुळं प्रत्यक्षतः वस्तुतः जे आपलं नाही पण आपलं आहे असं भासत असतं, अशा सर्व गोष्टींचा त्याग हे त्यागाचं लक्षण सांगितलेलं आहे. शांती याचा अर्थ परमसमाधान. विकार रहित, क्षोभ रहित अशी स्वरूप स्थिती याचं वर्णन शांती या शब्दाने केलेलं आहे. शांती आणि आनंद हे पर्यायवाचक शब्द आहेत. एरवी आपल्याला माहित असलेला आनंद ही एक वृत्ती आहे, तर शांती ही वृत्ती रहित अशी आनंद स्थिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते हारपे निरुते ते शांती पैगा असं शांतीचं वर्णन केलेलं आहे. ज्ञेय गिळून म्हणजे ज्ञेय स्वरूप झाल्यानंतर ज्ञाता मी ज्ञान प्राप्त केलं अशा अहंतेला देखील मुक्तो, अशी भावना देखील सोडून देतो. तरी गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही माघवते हारपे निरुते ते शांती पैगा. त्यावेळेला जी चित्ताची स्थिती होते त्या स्थितीला शांती असं म्हटलेलं आहे. अपैशूनम, अपैशून्य म्हणजे क्षुद्र दृष्टी सुटून उदार बुद्धी असणं. ही जी अपैशून्य ही दृष्टी आहे हे निषेधात्मक वर्णन केलेलं आहे. पैशून्य म्हणजे अत्यंत हीन अशा प्रकारची दृष्टी. व्यापक आत्मज्ञान झाल्यामुळं आणि देहबुद्धी नाहीशी झाल्यामुळं सर्वत्र परमात्मा अशा प्रकारची बुद्धी स्थिर झाल्यामुळं
सर्व प्रकारची क्षुद्र दृष्टी नाहीशी होते, दृष्टी विकसन पावते, उदार होते, गुण पाहते, दोष पाहण्याचं सोडून देते. अशा दृष्टीला अपैशून्य असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करत असताना आपुलेनी गुणे पराव्याचे उणे फेडूनी पाहणे तयाकडे असं अपैशून्याचं लक्षण करतात. आपल्या गुणांमुळं दुसऱ्याच्या ठिकाणी असणारं जे उण किंवा उणीव असते ती उणीव दूर करून त्याला आपले गुण देऊन आणि त्याची उणीव दूर करून मग त्याच्याकडे पाहणं. जसं आई आपल्या मुलाला उत्तम स्वच्छ करते, त्याला नटवते आणि मुलाकडे पाहते. त्या मुलाला आपल्याला काहीच करता येत नसल्यामुळं त्या मुलाचं सगळं न्यून दूर करून त्याला सजवून जसं त्याच्याकडे पाहते, तशा प्रकारे आपल्या गुणांनी दुसऱ्या ठिकाणी असणारं उण जे आहे, उणीव आहे, ती नाहीशी करून त्याच्यावर उगीच टीका करत न बसता त्याच्या ठिकाणी गुण संपादन होतील असा प्रयत्न करून तो गुणी झाल्यावर त्याच्याकडे पाहणं हे अपैशून्याचं लक्षण असं सांगितलेलं आहे. दया भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी दया बुद्धीने राहणं, दुसऱ्याचं दुःख दूर करण्याविषयी तळमळ असणं, दुःखितांविषयी करुणा असणं, अलोलुप्त्वम, लोलुप्त्व नसणं म्हणजे हवरेपणा नसणं. विषय लोलुपता जी असते ती विषय लोलुपता मनुष्याला प्रसंगी अत्यंत हीन दीन असं करत असते. जर विषय लोलुप असेल तर ज्ञान त्याच्या ठिकाणी ठरत नाही, ठसत नाही, स्थिर होत नाही. म्हणून विषय लोलुपता सोडून देऊन हवरेपणाचा त्याग करून आपल्या ठिकाणी आपण परिपूर्ण आहोत अशा भावनेने राहायला शिकणं हे अलोलुप्त्व याचं लक्षण सांगितलेलं आहे. मार्दवम म्हणजे मृदू भाव, खरखरीत खसखशीत अशा प्रकारे बोलणं, चालणं, वागणं, विचार व्यक्त करणं या कोणत्याच गोष्टी ज्या ठिकाणी नाहीत असं जेव्हा असतं तेव्हा त्याला मार्दव असं म्हटलं जातं. सर्व ठिकाणी अत्यंत मृदू भावाने राहणं, सर्व भूतमात्रांविषयी मृदू भावाने राहणं. सर्व भूतमात्रांमध्ये आपल्या घरातले लोक येतात. मुख्यतः अडचण असते आपल्या पत्नीशी वागताना अथवा पतीशी वागताना अथवा सासूशी वागताना अथवा सुनेशी वागताना. बाहेर सगळीकडे ऐक्य पाहणं सोपं आहे, पण आपल्या घरामध्ये मार्दव ठेवून राहणं आणि मग बाहेर देखील मार्दव ठेवून राहणं असं सर्व ठिकाणी अविरोध पद्धतीने मार्दव ठेवून राहणं. धीर म्हणजे मर्यादेने राहणं. वाईट कृत्य जी असतात त्या कृत्याची खरोखर लाज वाटणं. खरंच वाईट कृत्य असतात, चोरीसारखी कृत्य आहेत, आपल्याला माहित आहेत वाईट कृत्य म्हणजे काय. खोटं बोलणं आहे, अत्यंत कामनेने ग्रस्त होणं आहे. अशा वाईट कृत्याची मनोमन लाज वाटणं आणि त्या कृत्यांचा त्याग होणं. एक प्रकारे मर्यादेने नटलेलं असं जीवन असणं, मर्यादशील असं वर्तन असणं, शील सांभाळून राहणं, शीलयुक्त असं राहणं आणि सर्व प्रकारच्या अपकृत्याबद्दल अत्यंत संकोच असणं. अचापलम म्हणजे चंचलता नसणं, स्थैर्य असणं जीवनामध्ये. आपली इंद्रिय आहेत त्याचा निश्चित वापर कुठं आणि कसा करायचा
याचं नीट नियोजन असणं. इंद्रिय वारंवार चंचल बनवतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नायकणे ते कानची टाळी, पाहणे ते दिठीची वाळी, अवाच्य ते गाळी जीभची गा. जर चांचल्य असेल तर सर्व इंद्रिय मोकाट सुटल्यासारखी अशी वागत राहतात. तसंच मनाच्या ठिकाणी देखील स्थैर्य असणं, चांचल्य नसणं. मनाच्या ठिकाणी चांचल्य नसण्यासाठी म्हणून फार मोठ्या अभ्यासाची अशी गरज असते. तसंच बुद्धीच्या ठिकाणी देखील चांचल्य नाहीस होणं, बुद्धीच्या ठिकाणी देखील एक स्थिर असा निश्चय असणं. इंद्रियांचा, मनाचा आणि बुद्धीचा निश्चित कार्यासाठी म्हणून, माहीत असलेल्या नियत कार्यासाठी म्हणून असा योग्य वापर सातत्याने करत राहणं, हे अचापलम, अचांचल्य याचं लक्षण सांगितलेलं आहे. त्याच्या पुढं लक्षण सांगत असताना तेज, क्षमा, धृती, शौचम, अद्रोहो, नातिमानिता म्हणून लक्षणं सांगितलेली आहेत. तेज याचा अर्थ जो परमार्थ विरोधी, आत्मसन्मान विरोधी म्हणजे अहंकार नव्हे, अहंता नव्हे. आत्म्याला कदापि खाली पाडू नये असं भगवंत म्हणतात. नात्मानम अवसादयेत. त्याच्यासाठी देखील एका तेजाची गरज असते. अशा प्रकारे परमार्थ विरोधी ज्या हीन वृत्ती आहेत, त्या हीन वृत्ती कदापि सहन न करणं. गुरु, संप्रदाय, धर्म याच्याविषयी असणाऱ्या हीन वृत्ती कदापि मान्य न करणं. जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ती जिवंत असणं, हे तेजाचं लक्षण समजलेलं आहे. परमार्थाच्या बाकीच्या सगळ्या गुणांमध्ये तेज हे कदाचित झाकोळून जाण्याची शक्यता असते. कारण कारुण्य, दया, अहिंसा असे शब्द एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला सदैव तेज ही वृत्ती सांभाळून ठेवणं. क्षमा म्हणजे द्वंद्व सहिष्णू असणं. स्तुती केल्यानंतर देखील सोडून देता येणं, हे क्षमेचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि निंदा सहन करता येणं, हे क्षमेचं लक्षण सांगितलेलं आहे. पुण्य घडल्यानंतर विशेष वाटून न घेणं आणि पाप चुकून हातून घडल्यानंतर, पाप देह मन बुद्धीकडून घडतं, आपण देह मन बुद्धीपासून अत्यंत अलिप्त आहोत असं आपल्या बाबत लक्षात ठेवणं. आणि जो दुसरा आहे त्याच्या हातून कदाचित जेव्हा पाप घडेल तेव्हा देखील त्याला शुद्धात्मा या भावाने पाहून त्याच्या देह मन बुद्धीला क्षमा करणं. अशा रीतीने द्वंद्व सहिष्णू असणं, हे क्षमेचं लक्षण सांगितलेलं आहे. दुसऱ्याचे अपराध सहन करणं, पोटात घालणं, हे देखील क्षमेचं लक्षण सांगितलेलं आहे. धृती म्हणजे धैर्य, आपल्या आत्म्याला खचू न देण्याची अशी वृत्ती. कधी कधी तेज आणि धृती या गोष्टींचा विशेष अभ्यास साधकाला करायला लागतो. आपल्या आत्म्याला खचवणाऱ्या गोष्टी व्यवहारामध्ये सरसहा घडत असतात. दुसऱ्याकडून अन्याय होणं, अपराध होणं, किंवा आपल्याला देखील अन्याय करावासा वाटणं, अपराध करावासा वाटणं, अशा वेळेला आत्मा किंवा आत्मशक्ती ही खाली पडत असते. तिच्याकडे असणारं लक्ष हे काढून घेतलं जात असतं. त्यामुळे खचू पाहणारा जो उत्साह,
असतो तो उत्साह टिकवण्याचं काम सातत्याने करणं. देह मन बुद्धीवर अनेक घाले येत असताना, संकट येत असताना तत्वतः आपण आत्मा आहोत असं कायम लक्षात ठेवून कुठल्याही पद्धतीने उत्साह खचू न देण्याचं तंत्र हे धृतीमध्ये बसतं. तसंच अनावर असलेल्या उत्साहाला आवरण्याचं काम देखील धैर्यामुळे होत असतं. जेव्हा अत्यंत अनुकूलता असते तेव्हा जणू सगळं जग आपल्या हातात आलं अशा प्रकारची भावना असते. तेव्हाचा उत्साह हा अवर्णनीय असा असतो. अशा उत्साहाला देखील आवरण्यासाठी म्हणून धैर्याचा साधकाला उपयोग होत असतो. या दोन्ही गोष्टी धृतीमध्ये मोडतात. अद्रोह, सर्व भूतमात्रांशी अविरोध असं जीवन असणं हे अद्रोहाचं लक्षण आहे. कोणाशीही कसलाही द्रोह न करणं ही सांभाळण्याची अशी गोष्ट आहे. कधीच कुठंच आपण ज्या कुटुंबात राहत असू त्या कुटुंबामध्ये कधीही द्रोह न करणं, आपण ज्या संस्थेमध्ये काम करत असू त्या संस्थेमध्ये कधीही द्रोह न करणं, आपण ज्या देशामध्ये राहत असू त्या देशामध्ये कधीही द्रोह न करणं, ज्या नीतिविषयक संकल्पना आहेत त्यांच्याशी कधीही द्रोह न करणं, एक प्रकारचं स्पर्धारहित असं जीवन किंवा आजीविका हे अद्रोहामध्ये मोडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुढीलांची सुख उन्नती हाच ज्याचा स्वार्थ झालेला आहे असं द्रोहरहित असं जीवन असतं. नातीमानिता म्हणजे अतिमान जेव्हा दिला जातो असे प्रसंग येतात. उदाहरणार्थ लग्नामध्ये तुमचे कोणी पाय धुणं, अशा मान्यपणाचा संकोच वाटावा. लग्नाचं उदाहरण मी आपलं सहज समजावं म्हणून घेतलं, पण तेवढं एकच उदाहरण नाहीये. सर्वच ठिकाणी आपण मान्यपणाने वागण्याची जी वृत्ती असेल तर त्या वृत्तीला आळा बसला पाहिजे, खीळ बसली पाहिजे. मान्यपणाचा एकूणच संकोच व्हावा. त्याच्याऐवजी विनयशीलता आणि लीनता ही सदा सर्व काळ काम करत राहावी. नम्रतेचा अभ्यास असावा. अभयम, सत्व, संशुद्धी आदी जी सगळी ज्ञान लक्षणं किंवा दैवी गुणसंपदेची लक्षणं आहेत तर त्या गुणसंपदेचं देखील एक ओझं होऊ शकतं. आपल्या ठिकाणी अशा प्रकारचे सर्व गुण आहेत, अशा प्रकारे त्या ओझ्याचं स्वरूप राहू शकतं. आणि हे ओझं न पेलवणारं जर झालं तर मानाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यंत गुणी व्यक्ती नंतर मानाची अपेक्षा कदाचित ठेवण्याची देखील शक्यता असते. परमार्थी व्यक्तीला तर याच्यापासून फार जपणं आवश्यक असतं. कारण परमार्थ करत असताना म्हणजे निरूपण करत असताना अथवा साधना करत असताना सहजच मान्यपणा येण्याची शक्यता असते. हा मान्यपणा ओझं असल्यासारखा वाटला पाहिजे. म्हणून सर्व प्रकारच्या दैवी गुणांचं ओझं न मानणं हे नातीमानिता या शब्दांनी सुचवलेलं आहे आणि हा शेवटचा दैवी गुण म्हणून सांगितलेला आहे. विनोबा असं म्हणतात की आघाडीला अभयत्व आणि पिछाडीला नम्रता अशी या दैवी गुणांची भगवंतांनी व्यूह रचना केलेली आहे असं विनोबा याचं वर्णन करतात. त्याच्यानंतर भगवंतांनी आसुरी गुण सांगितलेले आहेत. दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम.
आसुरी संपत्तीचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की दंभ म्हणजे दिखाऊ आचरण, आत एक आणि बाहेर एक अशा प्रकारची वृत्ती ही दंभ वृत्ती या नावाने ओळखली जाते. आपल्या मोठेपणाचा, धर्माचा, दान धर्माचा, संपत्तीचा, गुणांचा, विद्वत्तेचा, अध्यात्म ज्ञानाचा देखील डांगोरा पिटण्याची इच्छा होणं हे दंभाचं मुख्य लक्षण सांगितलेलं आहे. दर्प दर्प हा एक फार विचित्र असा आसुरी भाव सांगितलेला आहे. आपल्या ऐकून सुस्थितीचा माज येणं हे दंभाचं, हे दर्पाचं लक्षण आहे. ही सुस्थिती अनेक अंगांनी असते. जसं स्वकुटुंब, आपल्याला अनेक चांगले भाऊ आहेत, बहिणी आहेत, आपलं कुटुंब अत्यंत श्रेष्ठ आहे, त्या कुटुंबाच्या एकूण स्थितीविषयी माज वाटणं हे दर्पाचं लक्षण सांगितलेलं आहे. तसंच संपत्तीचा देखील माज येतो. अनेक प्रसंगी संपत्तीचा माज काम करत असतो. सत्ता, विद्या आणि स्तुती याचा देखील माज निर्माण होण्याची शक्यता असते. असा हा दर्प दुरूनच येतो. दर्प हा शब्द एक प्रकारे कुवास म्हणून ओळखला जाणारी अशी गोष्ट आहे. या सर्व गोष्टींचा जेव्हा न पेलवणारा असा माज निर्माण होतो तेव्हा दुरून देखील लोकांना समजतं की याबद्दलचा एक दर्प याच्या ठिकाणी काम करतो आहे. थोडक्यात आपल्या ठिकाणी जी बलस्थान आहेत अथवा आपलं जे बळ आहे त्या बळासंबंधी विकृत भावना निर्माण होणं हे दर्पाचं लक्षण आहे. अभिमान म्हणजे मीपणा, तसंच मान्यतेचा असणारा गंड आणि या अभिमानाबरोबर म्हणजे मीपणाबरोबर जे माझं आहे त्या माझचा देखील अत्यंत अभिमान. क्रोध या लक्षणामध्ये काम हा अप्रत्यक्ष सुचवलेला आहे. समोरच्याचं विद्या, सुख, वैभव आदी गोष्टी मान्य न होणं, सहन न होणं हे क्रोधाचं लक्षण सांगितलेलं आहे. पण हे सहन न होण्याच्या आधी आपल्या ठिकाणी असणारा त्याबद्दलचा काम हे मुख्यतः लक्षण आहे. या कामामुळं हा क्रोध निर्माण होतो. पारुष्य म्हणजे कठोरता, आपल्या मनासह सर्व इंद्रियांचं आचरण एखाद्या तीक्ष्ण करवतीसारखं होणं असं लोकमान्यांनी या पारुष्याचं वर्णन केलेलं आहे. खसखशीत अशा प्रकारे मन, इंद्रिय, सर्व गोष्टी अत्यंत कठोरपणाने वापरणं आणि सदैव वापरणं. अज्ञानम म्हणजे आत्मज्ञानाची पर्वा नसणं. आपल्या ठिकाणी आत्मज्ञान नाही याचं कोणतंही वैषम्य न वाटणं. त्याच्याऐवजी आत्मज्ञानाच्या विपरीत असे जे सर्व भाव आहेत त्या भावांविषयी अत्यंत प्रेम असणं. त्या भावांविषयी अत्यंत विपरीत अशी स्वार्थमूलक दृष्टी असणं. या अज्ञानामध्ये मुख्यतः स्वतःविषयी भ्रम हे अज्ञानाचं लक्षण असतं. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची मूळ यया तेची मूळ
या अज्ञानामुळ आपल्याविषयी आत्यंतिक भ्रम, म्हणजे आपण आत्मा असताना आपण आपल्या स्वतःला देह मन बुद्धी समजणं, तसंच आपलं जे पोझिशन आहे, म्हणजे घर दार कुटुंब या सर्व विषयी अत्यंत भ्रमित अशी बुद्धी असणं, त्याच्या ठिकाणी अत्यंत सत्यता कायम वाटत राहणं, तसंच पाप पुण्य याच्या संबंधी अति अंधपणाने वर्तन करणं, याची कोणतीही फिकीर न करणं, हेही अज्ञानाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. तसंच कृत्य आणि अकृत्य म्हणजे करणीय आणि अकरणीय, जे करू नये ते, या गोष्टींविषयी सरसहा असणारी अंधता, हे अज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की यापैकी दैवी संपत्ती मोक्षदायक आणि आसुरी संपत्ती ही बंधदायक असं समजलं जातं. आणि एकदम भगवंत अर्जुनाच्या बाबत व्यक्तिगत पातळीवर उतरून अर्जुनाला सांगतात की हे पांडवा, तू मात्र दैवी संपत्तीत जन्मलेला आहेस, तू शोक करण्याचं कारण नाही. दैवीं संपत् विमोक्षाय निबंधा यासुरी मता मा शुचः संपदम दैवीं अभिजातोसी पांडव. तू मात्र दैवी संपत्तीमध्ये जन्माला आलेला आहेस, तू शोक करू नकोस. कधी कधी अशा सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर समोरच्याला दिलासा आवश्यक असतो. ते काम भगवंत या श्लोकांनी असं सांगून अर्जुनाला करतात. पण जो गीता वाचू इच्छितो, ऐकू इच्छितो, तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करू इच्छितो, काही लक्षणं दैवी संपत्तीची त्याच्या ठिकाणी निश्चितच आहेत, आणि आसुरी संपत्तीची जरी लक्षणं थोडी बहुत त्याच्या ठिकाणी असली तरी देखील मा शुचः संपदम दैवीम अभिजातोसी पांडव असं आश्वासन अशा पवित्र होऊ पाहणाऱ्या व्यक्तीला देणं हे भगवंत अवश्य समजतात. म्हणून हे आश्वासन आपल्याला देखील भगवंतांनी दिलेलं आहे असं समजा. यापैकी दैवी संपत्तीचं वर्णन भगवद्गीतेमध्ये याच्या पूर्वी कर्मयोगी, जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, ज्ञानी पुरुष, भक्त लक्षण याच्यामध्ये अतिशय विस्ताराने असं सांगितलं. आणि याही अध्यायामध्ये सुरुवातीला 26 लक्षणं दैवी संपदेची अशी भगवंतांनी सांगितली. त्यामुळं हा अध्याय याच्या पुढं मात्र सर्वत्र आसुरी संपत्तीचं लक्षण विस्ताराने सांगण्यासाठी म्हणून भगवंतांनी खर्ची घातलेला आहे. आपण पुढच्या वेळेला ते सगळं पाहू. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल नाही तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृहत् कस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर